यानंतर शिवसेनेची मुलुक मैदान तोप खासदार आदरणीय संजयजी राऊत साहेब सभेला संबोधित करतात। ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला, जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला, हॅलो 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 ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला, जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्वदूर पर्यंत पोहोचवला, त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचंच चिन्ह काढून घेतलं। हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटले का? तू काय केलं हा प्रश्न फार महत्वाचा आहे। त्याने काहीच केलं नाही। तो आयत्या बिळावर नागोबा आहे। या देशाचे शक्तिमान नेते माननीय शरद पवार साहेब, कारण त्या शक्तिमान नेत्याची दिल्लीला कायम भीती वाटत आली आणि या तप्त उन्हामध्ये सासवडला जमलेले महाविकास आघाडीचे सर्व शिलेदार निष्ठावंतच आहे। तिकडे खोकेवाले गेले। या पुरंदरला एक फार मोठा इतिहास आहे शिवकालीन। पुरंदरचा तह आहे, त्याहीपेक्षा छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरच्या किल्ल्यावर झाला असं म्हणतात। मी वाचलंय। अल्ल्याड जेजुरी पल्ल्याड सोनारी मध्ये वाहते करा, पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा। अशा या पुरंदरमध्ये सासवडमध्ये आचार्य अत्रे नावाचे एक महान माणूस जन्माला आला होता। त्यांच्या नावाने इकडे आता सभागृह आहेत, बऱ्याच गोष्टी आपण उभ्या केल्या आहेत। आचार्य अत्रे हे इथे जन्माला आले, कारण मला हे आश्चर्य आठवलं की मगाशी सांगितलं की पुरंदरला सर्वाधिक शिक्षक आहेत। आचार्य अत्रे हे महाराष्ट्रातले उत्तम पहिला क्रमांकाचे शिक्षक होते। मगाशी मी भाषण ऐकत होतो। तू काय केलं साधू प्रश्न विचारलात आपण। अरे बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष त्यांनी गावात नेला, खेड्यात नेला, घराघरात नेला वगैरे वगैरे ऐकलं। मग माननीय पवार साहेबांनी काय केलं? एक पक्ष उभा केला, वाढवला, जोपासला, तुमच्या हातात दिला अधिक वाढवायला। आणि तुम्ही काय केलं? आचार्य अत्र्यांचं एक आवडीचं वाक्य होतं। त्यांना एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर ते म्हणायचे 10,000 वर्षात अशी गोष्ट झाली नाही। आज जर रात्री असते तर ते बोलले असते असा हरामखोर 10,000 वर्षात झाला नाही। हा म्हणजे जे हरामखोर आज महाराष्ट्रात निर्माण झालेले आहेत या निमित्तानं, तर आचार्य अत्र्यांनी नक्कीच असे हरामखोर या महाराष्ट्राच्या मातीत 10,000 वर्षात निर्माण झाले नाहीत अशी गणना प्रल्हाद केशव अत्र्यांनी नक्कीच केली असती। पण आज अशा प्रकारच्या घोषणा जनता देते।